कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 26 मार्चच्या भागात गंगूची सासू हिरप्पाला त्याने गावात बाळूच्या लग्नाविषयी का सांगितलं असं विचारते। शिवाय आता थोडे दिवस बाळूच्या लग्नाचा विषय नको काढूस असंही सांगते। तिथे बाळू येतो तर हिरप्पा बाळूने सांगितल्याप्रमाणे तो कुस्तीत रामप्पाला उतरवणार आणि तो जिंकेल असं म्हणत असल्याने त्याची खिल्ली उडवतो। इथे गावात जत्रेची मिरवणूक असते, त्यासाठी पंच, वैजंता, सुभद्रा निघतात। तितक्यात तिथे तात्या येऊन बोलतो की आपण बाळूच्या पैलवानाला असं हलक्यामध्ये नाही घेतलं पाहिजे, नाहीतर देवप्पाच्या पैलवानाला हरवण्याच्या नादात बाळूचा पैलवान जिंकून जाईल। इथे मायप्पा आणि हिरप्पा पालखी उचलण्यासाठी पंचांच्या वाड्यावर जाणार असतात, तेव्हा बाळू त्याने जत्रेसाठी पंचांना पैसे दिल्याचं सांगतो। त्यावर सगळे त्याला त्याच्याकडे पैसे कुठून आले असं विचारतात, तर बाळू सांगतो की त्याने चंदू शेठकडे काम करत असताना साठवले होते, जे त्याने गंगप्पाला उधार दिलेले। ते मिळाल्यानंतर त्याने पंचांना दिले। त्यावर मायप्पा आणि गंगू त्याच्यावर चिडतात, त्यामुळे बाळू जेवणाच्या ताटावरून उठून निघून जातो। इथे रामप्पा तो कुस्तीत जिंकेल की नाही याचा विचार करत असतो, तेव्हा गंगप्पा आणि नर्मदा त्याला बाळूवर विश्वास ठेवायला सांगून त्याने जे सांगितलंय तेच करायला सांगतात। नंतर ते जत्रेसाठी निघतात। इकडे बाळू मनातल्या मनात रामप्पाच्या येण्याची वाट बघत असतो। तो कुस्तीत जिंकला की त्याने शेती करावी, पांडुरंगाचं नाव घ्यावं असं बाळूला वाटत असतं। गावात जत्रेच्या मिरवणुकीसाठी लगबग सुरू असते आणि बाळू गंगप्पा आणि रामप्पाची वाट बघत असतो। आता कुस्तीच्या आखाड्यात डाव कसे रंगतील, बाळूने सांगितल्याप्रमाणे रामप्पा कुस्ती जिंकेल का, हे बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।